एकदा आयुष्य आपले मनोगत घेऊन आले. तर ते काय म्हणाले? काय असेल बरं या आयुष्याच्या पुस्तकाचे मनोगत? चला तर पाहूया या कवितेद्वारे. नमस्कार, मी शब्दसखी स्नेहा रंजलकर पुन्हा एकदा तुमच्या समोर घेऊन आले माझी एक स्वरचित कविता, आयुष्याच्या पुस्तकाचे मनोगत. मी कोण म्हणून काय विचारतोस रे माणसा? मी कोण म्हणून काय विचारतोस रे माणसा? ओळखले नाहीस का तू मला? ओळखले नाहीस का तू मला? जन्मापासून सुरू होणारे, जन्मापासून सुरू होणारे आणि मृत्यूनंतरच संपणारे, जन्मापासून सुरू होणारे आणि मृत्यूनंतरच संपणारे, जन्म मृत्यूचे पान लिहिणारा देव तो, मधली पाने मात्र कोरीच ठेवतो. जन्म मृत्यूचे पान लिहिणारा देव तो, मधली पाने मात्र कोरीच ठेवतो. कारण प्रत्येकाचे आयुष्य हे स्वतंत्र असते. त्यावर काय लिहावे हे ज्याने त्याने ठरवायचे असते. कारण प्रत्येकाचे आयुष्य हे स्वतंत्र असते. त्यावर काय लिहावे हे ज्याने त्याने ठरवायचे असते. मग काय लिहिणार त्यावर? मग काय लिहिणार त्यावर? काय सापडणार प्रत्येक पानावर? कसे सजवणार तू मला? कोणता रंग चढणार प्रत्येक पानाला? अरे माणसा, कसे सजवणार तू मला? कोणता रंग चढणार प्रत्येक पानाला? मला तर असेच वाटते, मला तर असेच वाटते, न्हावे आनंदाच्या रंगाने, न्हावे आनंदाच्या रंगाने, उजळावे यशाच्या सुगंधाने, न्हावे आनंदाच्या रंगाने, उजळावे यशाच्या सुगंधाने. सुखाचा पडावा सडा, दुःखाचा सुटावा वेडा, सुखाचा पडावा सडा, दुःखाचा सुटावा वेडा. हातूनी घडो पुण्याचे काम, घालूनी पापाला या लगाम, हातूनी घडो पुण्याचे काम, घालूनी पापाला या लगाम. प्रत्येक पान असेल आदर्श, त्यावर कीर्तीचा परिसस्पर्श. प्रत्येक पान असेल आदर्श, त्यावर कीर्तीचा परिसस्पर्श. हेच तर आहे मनोगत माझे. माणसा, आता ठरव तूच तुझे, माणसा, आता ठरव तूच तुझे.